महाराष्ट्र, स्वागत आहे तुमचं श्रद्धा म्हात्रे ब्लॉग्स या आपल्या हक्काच्या मराठी YouTube चॅनलवर। तर आज आहे दसऱ्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। हा ब्लॉग कधी येईल मला माहिती नाही, पण कोणी हसू नका, दसरा होऊन झाल्यावर पण येऊ शकतो, ब्लॉग कधी येऊ शकतो। तर आता मी रेडी झालेली आहे आणि आज आमची देवी आमच्या मंडप म्हणजे जाणार आणि मंडप एकदम खाली खाली होणार। त्यामुळे आज असं म्हणजे थोडंसं आजचा दिवस तर चांगलाच आहे, पण थोडंसं वाईट वाटतंय, कारण 9 दिवस कसे गेले हे कळलंच नाही तिच्यामुळे। आणि ह्या 9 दिवसामध्ये सगळे आम्ही एकत्र येतो, मजा मस्ती करतो, खूप धमाल करतो, खूप मस्ती करतो। कधी नव्हे ते जागरण बिगरण म्हणजे असं गणपतीमध्ये जेवढं होत ना, 1.5 दिवसाचा गणपती आमच्या मंदिरामध्ये असतो, पण 9 दिवस आम्ही सगळे एकत्र येऊन मजा मस्ती करतो। सो हे दिवस आम्हाला आठवणीत राहणारच आहे, काही हरकत नाही। तर येस असं आहे। तर आता मी गाड्यांची पूजा करणार आहे, थोड्या वेळाने आमच्या देवीची आरती होणार आहे आणि मग कसा तिचा आम्ही निरोप घेणार आहोत आणि कशा पद्धतीने आणि वाजत गाजत तिला जसं आणलं तसंच तिचा आगमन सोहळा केला वाजत गाजत, तसा तिचा निरोपही आम्ही तसाच घेणार आहे। सो आजचा व्हिडिओ तिचा विसर्जनाचा आहे आणि अख्ख्या दिवसभराचं रुटीन तुम्हाला मी दाखवलं नाही, अर्ध्या दिवसाचं रुटीन तुमच्याबरोबर मी शेअर करेन, माझ्यासोबत तुम्ही कंटिन्यू राहा। तर आता मी गाड्यांची पूजा करून घेते आणि त्यानंतर तिच्या आरतीची तयारी करते। तर चला, तर थोडा वेळाने प्रसाद काय तोही तुम्हाला दाखवेल। अजून जे बँडवाले आहेत ते आले नाहीत आणि आम्ही सगळ्यांनी आज मॅचिंग साड्या केलेल्या आहेत आणि आजचं देवीचं लुक कसं आहे तेही तुम्हाला दाखवते। मस्तपैकी तिला सजवलेलं आहे, तर कसं सजवलेलं आहे ते तुम्हाला नक्कीच दाखवेल आणि आम्ही सगळ्यांनी मॅचिंग साड्या केलेल्या आहेत, तर सगळ्या माझ्या मैत्रिणी आल्यावर तेही तुम्हाला दाखवेल। आणि आज आम्ही पूर्ण आरतीचा मी तुम्हाला ब्लॉग दाखवणार आहे, कारण आरती आम्ही कशा नेहमी मी अर्धा दाखवते, तर आज पूर्ण आरतीचा व्हिडिओ तुम्हाला भेटेलच। सो चला। तर गाईज हा ब्लॉग फारच उशिराने येत आहे, कारण दसरा झाल्यानंतर देवी गेल्यानंतर मी हा ब्लॉग खूप वेळा दिवसांनी एडिटिंग करून तुमच्यासमोर पोस्ट करते। मला कळतंय 4-5 दिवसांनी दिवाळी आहे, पण मला डॉक्टरांनी उपास करायला नाही सांगितलेले, तरी पण मी केले आणि मला फार आता त्याचा त्रास होतोय, त्यामुळे फराळाचा बाकी कसलाच ब्लॉग येणार नाही आहे। पण मला बरं वाटलं तर नक्कीच मी आता दिवाळीचे ब्लॉग करेनच। सो हा ब्लॉग दसऱ्याचा आहे, उशिराने येतो, त्यामुळे सॉरी, आणि तुम्ही हा ब्लॉग एन्जॉय करा। छान अशी कंठी घातली आहे बघा तिला, मस्त ना। आम्ही अशा साड्या काढलेल्या आहेत, येलो येलो।
तुझी आज्ञा मागणे देवी आता एकची आहे देवी एकची आहे कारुणिया सगळा आम्हा कृपा दृष्टी पाळे ठेवा सर्व आम्ही मिळू ऐशाया ठाया देवी ऐशाया ठाया प्रेमानंदे लागू तुझी कीर्ती गावाया सदा ऐशी भक्ती राहो आमुच्या मनी देवी आमुच्या मनी तेची देवी तुम्हा सत्य बिनवारी वारुणिया संकटाला मुठी सारी देवी आमुची सारी कृपेची सावली देवी दिनावरी करी निरंतर आमची चिंता तुम्हा असावी देवी तुम्हा असावी सर्वांची लज्जा देवी तुम्ही रक्षावी निरोप घेतो आता आज्ञा असावी देवी आज्ञा असावी चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी झाले भजन आम्ही नमितो दौचरणा वारुणिया विघ्ने देवी रक्षा वेदिना आणि जोटांगण वरीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगनानंद पूजन भावे वाईन मने नमा त्वमेव माता पिता त्वमेव बंधू सखा त्वमेव विद्याधरणं त्वमेव सर्वं देव कायेन वाचा मनसेन्द्रिये वाक्कात्मना वा कसुरितवां करोमि यज्ञं सकल परस्मै नारायणाणीं समर्पयामि आश्वं केशवं राम नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं भजे श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम राम हरे 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 ओम केशवाय नमः स्वाहा ओम नारायणाय नमः स्वाहा ओम माधवाय मादाय हातात पाणी पकडून ठेवायचं तदनंतर नक्षत्र विष्णुदेवच्या योगष्टकरणं देव सर्वं विष्णुवेंद्रकांती प्रभोष्टारं ग्रहणं शेषांशिष्ठायं वेदायां शिवं मुदिलो गोत्र उच्चारः उत्पन्नो भवेत् मम आत्मना श्रुति स्मृति पुण्यफल प्राप्ति अर्थम प्रथमदिना आरभ्य अतियो मृत्तिकामय दुर्गा देवी नाम अद्य दिन उत्तर पूजन अहम करिष्ये सोडून द्या हात जोडा गणपती बाप्पांची प्रार्थना करा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु गंगणपतये नमः ध्यायामि नमस्कारं करोमि ओम वरुणाय नमः कलशाला नमस्कार करा गंगेच्या परे जयवा गुलाबी सरस्वती नर्मदे संतकावेरी जलेस्मिन् करो वरुणाय नमः नमस्कारं करोमि ओम भूर्भुवः स्वः दुर्गा देवी नमः देवीची प्रार्थना करायची ओम विद्युद्दाम समप्रभा मृगपती स्कंदस्थितां भीषणां कन्याभे करवालखेट विलसा हस्ताभिरा सेविता हस्तैर्गदा शिखेट विशिखा चापङ्गुणां तरजनी विभ्राणामनलात्मिकां शशिधरा दुर्गां त्रिनेत्रां भजे दुर्गादेव्यै नमो नमः ध्यायामि यथाशक्ति पंचोपचार पूजनार्थे गंधाक्षर पुष्पाणि समर्पयामि नमस्कारं करोमि दोनों स्थाने थोड़ा
पात्रमध्ये धूपं कल्पयामि पात्रमध्ये गीतं कल्पयामि नैवेद्यार्थी स्वाहा पूर्णब्रह्मणे नमः दुर्गादेव्यै नमो नमः यथा नैवेद्यं निवेदयामि नमस्कारं करोमि आराधिक्यं योगा ईदत्तं हरिः प्रजाननं मे अस्कोदशवीरत्नो सर्वगानकुसुमस्तके आत्मस्वनि प्रजासनि पशुसनि लोकधन्यभयसनि अग्निः प्रजां बहुलं मे करोतमन्नं पयोरेतो अस्मासुधत्तो भूर्भुवः स्वः दुर्गादेव्यै नमो नमः आराधिक्यं समर्पयामि नमस्कारं करोमि हस्ते मंत्राक्षरां गृहीत्वा हातात गंधफूल घ्यायचं आहे आधी कुंकवात बुडवा अक्षर ओम देव्यै ब्रह्मण्यै विद्महे महाशक्त्यै च धीमहि तन्नो दुर्गे प्रचोदयात् भंसा पूजिता मया इष्टकाम प्रसिद्ध्यर्थं पुनरागमनाय च गच्छ गच्छ सुरश्रेष्ठो स्वस्थाने परमेश्वरो यत्र ब्रह्मा त्रयो देवा तत्र गच्छ भूताशनाः मात की जय।
ठीक है